ठरलं तर मग आगामी एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रतिमा घरात आल्यापासून रविराज खोटी तन्वी म्हणजेच प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे। आगामी एपिसोडमध्ये प्रिया अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत जाणार, तेवढ्याच सायली तिला अडवण्याचा प्रयत्न करते। तेव्हा सुभेदारच्या घरातील जिन्यावर नेमकं काय घडते याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ठरलं तर मगच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये जिन्यावर चढून अर्जुनचा खोलीत जाणाऱ्या प्रियाला सायली मागून आवाज देऊन थांबवते। सायली तिला समजही देते की तुला किती वेळा सांगायचं की तुझी खोली खाली आहे, वरती नाही। तेव्हा प्रिया तिला उलट उत्तर देते, तुझा नवरा मला म्हणाला की मी त्याच्या खोलीत कधीही जाऊ शकते, त्या खोलीत जाण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही, मला अर्जुनने बोलावले आहे असं म्हणत ती तरातरा पुढे जाते। तेव्हा सायली तिला मागून थांबवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा प्रिया तिला धक्का देते। प्रियाने धक्का दिल्याने तोल जाऊन सायली जिन्यावरून कोसळून खाली पडते। तेव्हा अर्जुन आणि जिन्यातील इतर सदस्य धावून येतात, पण तोपर्यंत सायलीची शुद्ध हरपते। पण सायलीच्या अपघाताचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। खऱ्या आयुष्यात आजारी असल्याने अभिनेत्रीने घेतला ब्रेक, पण दरम्यान सायलीचा मालिकेतील अपघात आणि खऱ्या आयुष्यातील भूमिका साकारणाऱ्या जुही गडकरींच्या आजारपणाचा याचा संबंध जोडण्यात येत आहे। अलीकडेच 20 ऑगस्ट रोजी जुही गडकरींनी हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला, त्यामध्ये तिच्या हातात सलाईन सुई लावल्याचे दिसून आले आणि तिने अशीही माहिती दिली की तिला लवकर डिस्चार्ज मिळणार। जुही खरोखरच आजारी असल्याने तिने मालिकेतून काही एपिसोडसाठी ब्रेक घेतला असावा आणि त्याकरता तिच्या अपघाताचा ट्रॅक आला असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि चाहत्यांनीही याविषयी कमेंट केल्या आहेत। जुहीने अलीकडे शेअर केलेल्या पोस्टमधून असे समोर आले आहे की तिची शस्त्रक्रिया झाली, याविषयी अधिक तपशील समोर आलेला नाही आहे।